माझं सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक असं सुद्धा कळतंय की पाकिस्तानी सेनेनं असा दावा केलाय की 2 भारतीय विमानांना आम्ही लक्ष्य केलं आणि पायलट जे होते त्यांना अटक केलं असं कळतंय। या संदर्भात अधिकृत अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, त्यामुळे एकूणच पाकिस्तान खोटं बोल रेटून बोल असं करताना दिसतंय। नक्कीच जे वडगावमध्ये जे विमान कोसळलेलं आहे ते भारतीय विमानदळाच्या MiG-21 या विमान शैलीचं आहे आणि आपल्याला कल्पना असेल की हे अतिशय जुनाट विमान आहे। खरं म्हटलं तर हे पुष्कळ आधी हे रिटायर्ड व्हायला पाहिजे होतं, कारण गेले 50 वर्ष ते सर्व्हिसमध्ये आहे आणि विमानाचं जे आयुष्य असतं ते जनरली 15 ते 20 वर्ष इतकं समजलं जातं। तर त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये MiG विमानांचे जे ऍक्सिडेंट झालेले आहेत MiG-21चे ते अतिशय जास्त आहे आणि 2020 किंवा 22 पर्यंत ही सगळी MiG विमानं आपण आपल्या हवाई दलातनं काढून टाकणार आहे आणि त्याची जागा भारतामध्ये बनवणारं तेजस नावाचं विमान ही ती घेणार आहे। दुर्दैवाने ज्या वेगाने तेजस विमानं ही विकसित व्हायला पाहिजे त्याच्याकरता जे डिफेन्स बजेट जे वाढवायला पाहिजे ते न वाढल्यामुळे ही विमानं आपल्याला चालवावी लागतात आहेत। तर म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपलं डिफेन्स बजेट पण आपल्याला वाढवून आपली जी जुनाट विमानं आहे त्यांना काढून तिथे जास्त अत्याधुनिक विमानं आपल्याला घालावी लागतील, ज्यामुळे हवाई दलाचे जे विनाकारण ऍक्सिडेंट्स होतात जुनाट विमानांमुळे ते टाळण्यामध्ये आपल्याला यश मिळेल। तर म्हणून अशा वेळेला जर सरकारने कुठला टॅक्स लावला आपल्यावरती, पुलवामा टॅक्स म्हणा, काश्मीर टॅक्स म्हणा, तर आपण कंप्लेंट करायला नको, कारण आजची गरज आहे की शस्त्र जी आधुनिक असतात त्यांची किंमत ही प्रचंड असते। एक सुखाई विमानाची किंमत ही जवळजवळ 350 कोटी किंवा 400 कोटी एवढी आहे। आज जे विमान कोसळलं MiG विमान याची किंमत माझ्या अंदाजे कमीत कमी 100 कोटीच्या आसपास तरी असेल। म्हणून आपल्याला डिफेन्स बजेट वाढवण्याकरता दुर्दैवाने होतं काय आहे की आपण सरकार सध्या इतक्या सामाजिक याच्यामध्ये इतके पैसे वेगवेगळ्या ठिकाणी देतं आहे की शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, याला कन्सेशन द्या, पेट्रोलच्या किमती कमी करा, तर त्याच्यामुळे डिफेन्स बजेट करता काही पैसे राहत नाहीत। तर म्हणून एक तुमच्याद्वारे मी एक संदेश जनतेला देऊ इच्छितो की याच्यापुढे जर सरकारला एक्स्ट्रा टॅक्स लागून आपलं जे डिफेन्सचं बजेट हे वाढवण्याची गरज पडली तर त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे। कंप्लेंट करायला नको की पेट्रोलची किंमत का वाढली, कारण पेट्रोलवरचा टॅक्स हा पटकन सरकारच्या खिशामध्ये जातो। शेवटी सरकारकडे असलेले पैसे लिमिटेड असतात, या तर तुम्ही ते सामाजिक क्षेत्रामध्ये वापरा किंवा इतर ठिकाणी वापरा। तर आज सामान्य माणसांनी सुद्धा त्याग करण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की आपण देशभक्त आहोत, आपण नक्कीच याला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ। नक्की। हेमंत सर, आतापर्यंत ज्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या विषयीचं विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद।